नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमाळे आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहाल तर स्टेटस कसे पाहायचे, माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक भगिनींनी अर्ज या ठिकाणी केले असतील, परंतु स्टेटस कसं पाहायचं पेंडिंगमध्ये दाखवत आहेत। तर मग आपला फॉर्म सबमिट झाला आहे का, रिजेक्ट झाला असेल तर का झाला आहे, आणि ॲक्सेप्ट झाला असेल तर मग ते काही जे स्टेटस आहे ते आपण आधी चेक करून सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊयात। चॅनल सबस्क्राईब करा। सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर आपले प्ले स्टोअर हे ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करायचं आहे। या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर येथे आपल्याला नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन सर्च करायचे। ठीक आहे, आपल्याकडे ॲप्लिकेशन असेल तर काही हरकत नाही, आपण सिंपल ते ओपन करा। ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्यासाठी प्रोसेस सांगतो आहे, येथून आपण डाउनलोड करू शकता। अशा प्रकारे ॲप्लिकेशन या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर सर्वप्रथम आपणा सर्वांना हे जे ॲप्लिकेशन आहे ना, हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर नेहमीप्रमाणे आपलं जे इंटरफेस आहे ते आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी इकडे दाखवलं जाईल। या ठिकाणी काय आहे की या साईटवरती खूप मोठ्या प्रमाणात जे लोड आहे ते येतं आहे, त्यामुळे बहुधा ही साईट थोडं वेळ घेऊ शकते। परंतु या ठिकाणी आपण पाहाल ना तर केलेले अर्ज हे ॲप्लिकेशनवरील जे ऑप्शन आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाईल, आणि यावर आपल्याला क्लिक करून आपण पुढील माहिती घेणार आहोत। आता जी वेब पोर्टल नवीन तयार झालं आहे यावरती देखील आपण स्टेटस पाहू शकता, परंतु जर आपण वेबसाईटवरून अर्ज केला असेल तरच पाहता येईल। नाहीतर मग आपण या ठिकाणी यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक केल्यानंतर आपल्या अर्जाची सद्यस्थिती या ठिकाणी अशा प्रकारे दाखवले जाईल। थोडं या ठिकाणी लोड करायला वेळ घेईल, जसं की या ठिकाणी सर्व्हर डाऊन असतं, त्यामुळे थोडं वेळ लागतं। वेबसाईट सुरू केले त्यासाठीच, जेणेकरून या ठिकाणी आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही। येथे आपल्याला पाहायला मिळते माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आपलं ॲप्लिकेशन ॲप्रूव्ह झालं असेल तर ॲप्रूव्ड दाखवेल, आणि जर इन रिव्ह्यूमध्ये असेल तर ते आपलं ॲप्लिकेशन आहे ते तपासलं जात आहे, आणि पेंडिंगमध्ये असेल तर फक्त आपलं जे काही फॉर्म आहे ते सबमिट झाले, अद्याप ते तपासलंही जात नाही आहे, किंवा मग ते ॲप्रूव्हही झालं नाही, किंवा मग रिजेक्टही झालं नाही, असं आपण गृहीत धरू शकता। वेबसाईटवरून देखील आपल्याला प्रोसेस अधिक सोयीस्करपणे फॉलो करता येते। व्हिडिओ बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे, तो देखील पाहून घ्या, जेणेकरून आपण अधिक आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतील, आपण सहजपणे हे स्टेटस पाहू शकाल। ठीक आहे, धन्यवाद।